एका साध्या खोदकामादरम्यान माती खालून काहीतरी चमकतं. कामगार थांबतो, हाताने थोडी माती बाजूला करतो आणि बाहेर येते एक बांगडी. मग आणखी खोदल्यानंतर समोर येतात अजून काही सोन्याच्या वस्तू. त्या क्षणी कुणालाही कल्पना नसते की हा फक्त एक छोटासा शोध नसणार आहे, तर त्यातून 5000 वर्षांपूर्वीच्या एका मोठ्या संस्कृतीचं गुपित उघड होणार आहे. 1972 साली वर्णा या ठिकाणी सुरू झालेल्या या उत्खननातून पुढे जे समोर आलं ते म्हणजे वर्णा नेक्रोपॉलिस, विस्मरणात गेलेली एक युरोपियन संस्कृती. काय काय उलगडत गेलं त्या उत्खननातून आणि किती होती या संस्कृतीची भव्यता, तेच पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती. बहुतेक वेळा भारतीय संस्कृतीचा इतिहास म्हटलं की आपल्याला सिंधू संस्कृती आठवते, पण खरं पाहिलं तर जगभरात अशा अनेक प्राचीन संस्कृती अस्तित्वात होत्या ज्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काहींचं तर नावही आज आपल्याला माहिती नाही, पण त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे अजूनही जमिनीखालून सापडतात. भव्य रचना, दागिने, साधनं आणि दफनभूमी या सगळ्या गोष्टी त्या काळच्या समाजाची श्रीमंती, त्यांची लाईफस्टाईल आणि त्यांचं पॉवर स्ट्रक्चर आपल्यासमोर जिवंत करतात. आणि अशाच हरवलेल्या पण अतिशय डेव्हलप्ड संस्कृतींपैकी एक म्हणजे वर्णा नेक्रोपॉलिस, जी आपल्याला फक्त इतिहास नाही तर त्या काळातल्या माणसांच्या आयुष्याचं खरं रूप दाखवते. या खोदकामादरम्यान सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की ही साधी दफनभूमी असेल, पण जसजशी थडगी उघडू लागली तसतसं चित्र पूर्ण बदलायला लागलं. इथे जवळपास 300 थडगी सापडली. काही नोंदींनुसार 294च्या आसपास. बहुतांश थडग्यांमध्ये अगदी साध्या वस्तू होत्या. एखादा मणी, हाताची बांगडी, छोटा चाकू, म्हणजेच एक प्रकारे सामान्य लोकांचं आयुष्य. पण मग काही थडग्यांमध्ये अचानक अफाट सोनं, मौल्यवान वस्तू आणि स्पष्टपणे दिसणारं स्टेटस होतं. म्हणजेच या संस्कृतीतला हा समाज पूर्णपणे समतावादी नव्हता. इथे स्पष्ट स्तर व्यवस्था होती, म्हणजेच गरीब आणि श्रीमंत असा फरक होता. सगळ्यात एक मोठा धक्का बसला एका गोष्टीमुळे. पूर्ण दफनभूमीतलं जवळपास 3/4 सोनं फक्त 4 थडग्यांमध्ये सापडलं. विचार करा, 300 थडग्यांपैकी फक्त 4मध्ये एवढी संपत्ती सामावली होती. म्हणजेच 5000 वर्षांपूर्वीच गरीब आणि श्रीमंत हा फरक इतका स्पष्ट होता. या खजिन्यातून सामाजिक असमानतेचा जिवंत पुरावा जणू समोर आला. आता येतो सगळ्यात प्रसिद्ध आणि गूढ भाग. ग्रेव्ह 43 हे थडगं म्हणजे त्या काळातल्या ताकदीचं प्रतीक होतं. या थडग्यात एका व्यक्तीला इतक्या सोन्याने मडवलं होतं की ते पाहून आजच्या काळात सुद्धा लोक थक्क होतील. सोन्याच्या बांगड्या, माळा, लहान लहान डेकोरेटिव्ह पीसेस, सोन्याची दांडी असलेली कुऱ्हाड, तिच्यातली आणखी एक कुऱ्हाड, बाजूला 16 इंचांचं ब्लेड आणि या सगळ्याचं वजन जवळपास 1.5 किलोपेक्षा जास्त होतं. आता प्रश्न पडतो की हा माणूस नक्की कोण होता? राजा होता, योद्धा होता, पुजारी होता, की फक्त एक असा व्यक्ती ज्याच्याकडे त्या काळात पॉवर होती? खरं तर बऱ्याच शोधानंतर सुद्धा याचं स्पष्ट उत्तर मिळालं नाही. पण एक गोष्ट नक्की होती की तो कोणी सामान्य माणूस नव्हता. या उत्खननातली आश्चर्याची बाब म्हणजे इथे काही थडग्यांमध्ये तर माणसांचे अवशेष सापडलेच नाही. फक्त सोनं, दागिने, राजदंड आणि एक मातीचा मुखवटा. जिथे डोकं असावं त्या भागात मानवी आकृतीसारखं. अशा थडग्यांना सेनोटाफ म्हणतात, म्हणजे सिम्बॉलिक बरियल. म्हणजेच सत्ता ही फक्त माणसाशी जोडलेली नव्हती, ती प्रतीकांमध्ये जिवंत ठेवली जात होती. शास्त्रज्ञांनी ही कॉन्सेप्ट खूप ॲडव्हान्स वाटल्याचं म्हटलं. येथे सापडलेल्या वस्तू फक्त लोकल नव्हत्या. काही दागिने भूमध्य समुद्रातल्या स्पॉन्डायलस या मौल्यवान शंखांपासून बनवलेले होते. काही ब्लेड दूरच्या ज्वालामुखी प्रदेशातून आणलेल्या ऑब्सिडियन दगडांपासून तयार केलेल्या होत्या. म्हणजेच 5000 वर्षांपूर्वीही इथे मोठं बिझनेस ट्रेड नेटवर्क होतं. लोक फक्त आपापल्या गावापुरते मर्यादित नव्हते, तर ते दूरच्या प्रदेशांशी सुद्धा जोडले होते. म्हणजे रिसोर्सेसवर कंट्रोल असणारे काही लोक होते, जे ट्रेड, प्रोडक्शन आणि वेल्थ असं सगळं मॅनेज करत होते. या सगळ्यामागे एक मोठी सिस्टीम होती. धातुकाम त्या काळातच विकसित झालं होतं. सोनं मिळवणं, त्याला आकार देणं, दागिने तयार करणं, या सगळ्यासाठी वेळ, स्किल्स आणि मॅन पॉवर लागते. म्हणजेच काही लोक काम करत होते आणि काही लोक त्या कामातून तयार होणाऱ्या संपत्तीवर नियंत्रण ठेवत होते. म्हणजे हा अगदी आजच्या इकॉनॉमीसारखाच पॅटर्न होता. पण मग सगळ्यात मोठा प्रश्न असा येतो की इतकी ॲडव्हान्स्ड ऑर्गनाइज्ड सोसायटी अचानक गायब कशी झाली? इसवी सन पूर्व 4000च्या आसपास हा प्रदेश सोडून दिला गेला. कुठेही युद्धाचे पुरावे नाहीत, हत्याकांड नाही, फक्त लोक गायब झाले. पण का? तर काही संशोधकांचं म्हणणं आहे की हवामान बदललं, पाण्याची पातळी वाढली, शेतीचं नुकसान झालं आणि लोकांना जगण्यासाठी जागा बदलावी लागली. म्हणजेच एक पॉवरफुल सोसायटीसुद्धा निसर्गापुढे टिकू शकली नाही. असंच काहीसं सिंधू संस्कृतीच्या बाबतीतही झालं होतं. खरं तर जगातल्या अनेक संस्कृती अशाच पद्धतीने लोप पावलेल्या आहेत. आजही वर्णा नेक्रोपॉलिस या दफनभूमीचा एक मोठा भाग जमिनीखालीच दडलेला आहे. उत्खनन 1991मध्ये थांबवण्यात आलं, कारण भविष्यात अजून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून हे ठिकाण पुन्हा अभ्यासता येईल. म्हणजेच अजून कितीतरी सिक्रेट्स बाहेर यायचे बाकी आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर ही फक्त जगातील सर्वात जुनं सोनं सापडल्याची गोष्ट नाही आहे. ही आहे मानवाच्या सुरुवातीच्या समाजाची गोष्ट. आपण ज्या असमानता, पॉवर, वेल्थ डिस्ट्रीब्युशन या घटकांबद्दल आज बोलतो, ते सगळं हजारो वर्षांपूर्वीच अस्तित्वात होतं. आणि वर्णा नेक्रोपॉलिस आपल्याला एक गोष्ट स्पष्ट सांगते की काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलतं, पण माणसाचा स्वभाव,
सत्ता मिळवण्याची इच्छा आणि संपत्तीचं केंद्रीकरण या गोष्टी पूर्वापारपासून चालत आलेल्या आहेत, त्या कधीच बदलत नाहीत. कशी वाटली तुम्हाला ही युरोपियन संस्कृतीची गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला गावबत्ती.